हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत. हर्षवर्धन पाटील म्हणजे मॅन विथ सोल्युशन असं कायम म्हटलं जातं त्यांना. काँग्रेसमध्ये जी उलथापालथ होत होती त्याच्यामध्ये सतत मुख्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांचं नाव हे आम्हीही चालवलं. कदाचित जर मला मिळाली असती संधी तर या राज्याचं चित्र अजूनही खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो असतो. पण विचारणा झाली होती. हो, विचारणा झाली होती. कोणाकडून फोन आलेला? दिल्लीवरूनच त्या काळामध्ये अहमद पटेल साहेब हे सगळ्या गोष्टी पाहायचे. त्यावेळी विचारणा झाली पण नाही योग आला. शरद पवार गट जो आहे किंवा हा पक्ष जो आहे हा अधिक बळकट होण्यासाठी म्हणून तुमचं असं काय विजन आहे किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता हल्ली इतकं संशयास्पद झालंय. समजा आम्ही एखाद्या मंत्र्यांना भेटायला गेलो कामाच्या निमित्त, बातमी लगेच चालली जाते की हे अमक्या इकडं चालले ते तिकडं चालले. पण शेवटी लोकांचे प्रश्न महत्वाचे असतात आणि मला वाटतं की आता ती ऍक्टिव्हिटी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही या माध्यमातून पुढे गेला असं वाटतं. विलिनीकरण होणार होतं, खरंच होणार होतं का? काय नेमकं होतं आणि का ते आता सध्या रखडले? आता हे खाली लोक बोलत राहतात दोन्ही बाजूनी. काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं पाहिजे, काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं तर आमच्या अस्तित्वाचं काय होईल. आपापल्या सोयीने जो तो त्याचा अर्थ काढतो. पण आता त्याबद्दलची स्पष्टता झालेली दिसते. आता आम्ही ऐकून आहोत की तुम्हाला भाजपकडून ऑफर असते. ऑफर तर काय सगळी येत राहतात सांगतो. बरं, हल्लीचं राजकारण आता इतकं अनसर्टन झालेलं आहे. मी सुद्धा उद्या काय होईल याचं प्रेडिक्शन तुम्ही आज करू शकत नाही.